ओके चल बस घे. गरम केसर आहे खाना अखंड प्रमाणात सुखाचा आशीर्वाद मुलं बाहेर जो काही धंदा आहे तो आहे तुझ्याच अधिक आहे. त्या धंद्याला बरकत दे, यश दे, पैसा पाण्याचा वर्षाव कर आणि नदीचं काम करत त्यांना आपण काढ आणि धन्यवादाचा नसेल त्यांनाही आपण आणि बाहेर जी कोणी दुसरी जारी घेतली नसेल त्यांनाही लेकरांना सुविधा दे. श्री कालकायचे इकडे राहू देवला नाही बोलू द्या बोलू द्या तुम्ही मला टाकायचं तुम्ही बोलू शकता. थोडं बोला. देवाचं श्री कालकाईचं हे वाकण भगतवाडी देवस्थान आहे आणि हे 400 वर्षापासून अस्तित्वात आहे. पेशवा काळाच्या अगोदरपासून हे अस्तित्वात आहे. परंपरा पद्धतीने दसरा उत्सव हा आम्ही करत असतो. सर्व कमिटी आहे तो आमचा चालप्रमाणे चालत आहे. बोला थोडं तुम्ही. आई काळकाई माता पार्वतीचा अवतार या ठिकाणी संपूर्ण या 84-84 मध्ये आणि या फार मोठ्या पर्वतावर वसलेले आहेत. संपूर्ण या जडित जीव आहे, हे जे भाविक आहे, हे जे नागरिक आहे, अनेक गाव या ठिकाणी वसलेले आणि या गावांमध्ये ही वाडी वस्ती असेल, सगळे जडित जीव आहे, भाविक आहे, या ठिकाणी या आईच्या आणि चरणाशी भाव ठेवून सातत्याने कुठली अडीअडचण असेल, प्रसंग असेल, तो या ठिकाणी मांडल्यानंतर त्याला सुख समाधान आतापर्यंत आलेले आहे. आणि नुसतंच आमच्या या पोलकपूरमध्ये नव्हे तर अगदी साताऱ्यापासून रायगड पूर्ण आणि सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आई आणि ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी सर्व भाविकांना भक्तांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अगदी कानाकोपऱ्यामध्ये पर्वत रांगांमध्ये या आईचं नाव आहे ते कायम अभेद्य राहिलं. आणि या ठिकाणी भक्तगण आहे त्यांनी देखील या आईची चांगल्या पद्धतीने सेवा केली. अनेक वर्ष अगदी 400-500 वर्षापासून ही सेवा या ठिकाणी होत आहे. आणि या परिसरातील सर्व गाव, सर्व भाविक या ठिकाणी या आईच्या 9 दिवस आणि उत्सवासाठी सातत्याने भजन कीर्तन या ठिकाणी होत असतात. आणि बारमाही कुठलाही अगदी पाऊस जरी असला, उन्हाळा असला तरी भक्तगण सातत्याने या ठिकाणी आईच्या भेटीसाठी येत असतात. त्यामुळे या आईने सर्वांना दिलेला आशीर्वाद हा अभेद्य आहे आणि कायम राहील. आणि या भक्तांनी देखील चांगल्या पद्धतीने आईची सेवा केली, त्यांना देखील या ठिकाणी उर्जित अवस्था सातत्याने राहील, त्यांची भरभराट होईल आणि संपूर्ण परिसर सुख समृद्धी आणि आई काळकाई मातेचं चांगलं